भाऊ बोला. हॅलो. हा बोला ना. म्हणलं भैया ते आपल्याला जोडीदाराला शेळ्या घ्यायच्या होत्या आपल्या नाही का. बर कशा किती? 20 शेळ्या घ्यायच्या होत्या डायरेक्ट वन टाइम. वन टाइम 20 शेळ्या. बर दुधाच्या गाभण? म्हणजे यायला झालेल्या म्हणजे आपलं. अहो ह्या दिवसात यायला झालेल्या कशाला घ्या? दुधाच्या शेळ्या घ्या आता पाराठ्या. हो का. त्या गाभण करतो अवेलेबल, पण शक्यतो जर दुधाच्या घेतल्या तर आता फायद्यात राहायचे ना. आता लागवडीचा पिरियड आहे. हा हा. एक शेळी कमी घ्यायची, बोकड घेऊन टाकायचा. 20 शेळ्या घ्यायच्या ना 18त घ्या आणि एक बोकड घ्या 2 शेळ्याच्या किमतीचा. ते तुम्हाला फायदेशीर आहे. आज 18 शेळ्यांचं नाही म्हणलं तरी 20-25 लिटर जरी दूध निघलं, तुम्हाला दूध धंदा नाही करायचा तरी बी 20-25 लिटर दूध निघणार आहे. तेवढं दूध जर तुम्ही डेअरीला टाकलं ना, हा हा. 2 महिने दूध निघतं. बकऱ्या लागून जाते या दिवसात. आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला पिल्लं सांभाळायचं टेन्शन राहणार. आता पावसाळा येईल या दिवसात 1 महिन्यानं काही खायला राहायचं नाही शेळ्याला. किती चारा असला तर तो कमीच पडतो. हा हा. त्यापेक्षा पाराठ्या. एक विचारायचं होतं तुम्हाला. हा बोला. आपल्याला बोकड पालन सध्या म्हणजे फर्स्ट टाइम चालू करायचं सध्या. बोकड पालन चालू करावं का मग शेळी पालन चालू करावं? नाही बजेट जर असलं तर शेळ्याच घ्या ना. आणि शिवाय आता शेळ्या जर पाराठ्या घेतल्या हा. बरं का, तर पाराठ्या शेळ्यांचा विषय असा, या दिवसात तुम्हाला पिल्लं संगोपनाचं टेन्शन राहणार नाही. शेळ्या सेट होऊन जातील. दिवाळी दसऱ्याला मस्त तुम्हाला टेन्शन राहणार नाही. बेस्ट पैकी शेळ्या त्या टायमाला सेट होऊन जात्या. शिवाय शेळ्या गाभण्याचे याचे लगेच तकलीफ होत नाही. आणि जेवढे पैसे तुम्हाला पिल्लू संगोपनातून मिळणार आहे ना या दिवसात, तेवढेच पैसे दुधाची बी होते 2-3 महिन्यामध्ये. हा हा. आणि दुधाचे पैसे अर्धेच होऊन द्या तरी ते पुरतं, कारण शेळ्यांची मरतूक नाही होत. हा. दुधाच्या शेळ्यामध्ये ना मरतूक होत नाही. आपल्याला गाभण शेळ्यामध्ये मरतूक होऊ शकते. काय म्हणले? कोणती जात भेटन आता शेळी तुमच्याकडे? आपल्याकडं काठेवाडी शेळ्या येतील, अवेलेबल होतील. किती दिवसात येते? तुम्ही म्हणले तर 8 दिवसात अवेलेबल करतो मी दुधाच्या शेळ्या. हा का. हा. बरे कसं काय रेटने देता तसं म्हणजे? दुधाच्या शेळ्या बसून तुम्हाला 15, 16, 17 हजारापर्यंत. गाभण घ्यायला गेले तर गाभण शेळी 17 हजारापासून 25 हजारापर्यंत. हा का. मग आपल्याला दुधाच्याच परवडत्या म्हणायचं आहे का नाही सध्या? दुधाच्या शेळ्या हे पहा, एक तर किमती 2-4 हजार रुपये वाचत्या. म्हणजे तुमचं एक पिल्लू आताच कमी होऊन जातं. एक गोष्ट ध्यानात ठेवा. हा हा. जे पिल्लू 5 हजाराचं पिल्लू तुम्ही डोक्यात धरते ना 3 महिन्यानंतर, ते 5 हजार आताच वाचते. 20 हजाराची शेळी आताच 15ला भेटू राहील तुम्हाला. आणि लागवडीच्या पाटी काय रेटने भेटते? 12 हजारापासून तर 14, 14.5, 15 हजारपर्यंत वजन पाहून. हा हा. 10 हजाराचे बी भेटत तसं काही नाही, पण मग शक्यतो चांगल्या घ्यायच्या क्वालिटीचं 12, 13, 14 पर्यंत. हा हा. आपल्या ते जोडीदाराबरोबर बोला त्यांच्याबरोबर. त्यांच्याकडेच न्या ना. हॅलो. हा हॅलो. बोला ना. राम राम म्हणलं. नमस्ते बोला ना, काय म्हणताय? शेळ्याची करायचं आम्हाला नियोजन. करा ना बिनधास्त. दुधाचं काय मग बरं त्याला अंदाज तरी? काय म्हणले? नियोजन म्हणलं. नियोजन तेच सांगत होतो की दुधाच्या शेळ्या घ्या सध्याच्या काळात. गाभण शेळ्यांच्या नादी लागू नका. आता ते काय तुम्हाला गाभण पाहिजे तर गाभण अवेलेबल करू शकतो मी, पण शक्यतो या दिवसात दुधाच्या शेळ्या घेईल तुम्हाला परवडतील. दूध आहे त्याच्या खाली हे काय नाही म्हणजे पिल्लं वगैरे काही नाही येत, फक्त दूध येतं. पारठ्या शेळ्या. असं आहे का? ते काय जात कोणची त्याची? काठेवाडी. आणि एक शेळी किती लिटर देते काय कसं? लिटर दूध देते ते या दिवसात बी, पण मग जाणं त्या ना तेव्हा लय भारी ना, म्हणजे नंबर 1. 6 महिने ना खाली फुकट सांभाळायचे फक्त. 2-3 महिने दूध काढायचं. आता बोकड सोडून दिला का 8 दिवसात बकऱ्या लागून जाते सगळ्या. आता या आखाजीचा टाइम राहतो, या टायमाला नियमानं गाभण शेळ्याचं नाही तर दुधाच्या शेळ्याचा काळ आहे आता. हा का. बिनधास्त मग तुम्ही नंबर 1 पैसे कमा नंतर दिवाळीच्या नंतर. सुरुवात आहे. लागवडीसाठी बोकड्या थोड्या शेळ्यांमध्ये. हा ते आहे, पण ऐका पण बोकड्याच्या ऐवजी आपल्या शेळ्याचं परवडत नाही ना. 100%. कारण बोकड्यांचं नियोजन सांगतो तुम्हाला मी. आता जर बोकडं घेतली बरोबर, तुम्ही घेणार कधी आहे? आताच घ्यायचे आम्हाला 8-10 दिवसात. हा, तर 8-10 दिवसात जर बोकडे घेतले, विक्रीचं नियोजन कधी राहील मला तेवढं सांगा फक्त तुम्ही. विक्रीच काय आपलं घेणे नाही किती साईज आपण. बरोबर.
लेवलच घेतो आता आपण. हे बघा, घेतल्यानंतर 2 महिने तर काही विकायला येत नाही, कारण ते मेंटेनन्स होत नाही त्याचं. हा नाही बरोबर आहे. तुम्ही काही व्यापारी नाही का 5,000ला घ्यायच्या आणि 7,000ला विकशान 2 दिवसात. नाही बरोबर आहे. तुम्हाला सांभाळून विकायचे. सांभाळून हा. विकायमध्ये काय लफडा आहे माहिती का? कमीत कमी 2-3 महिने सांभाळ नाही. 2-3 हा. महिने नाही ना, पावसाळा चालू होतो. त्या हा, बरोबर. टायमाला आमच्यासारखी जे ऑलरेडी सेट होईल शेतकरी लोक आहे ना, हे बकरं काढून टाकी द्या. हा. ₹1,000 कमी का आहे ना, त्या टायमाला काढून टाकी द्या. हा. बकरांना मेन मार्केट कधी राहतं सध्याचा चालू काळामध्ये आणि दिवाळी दसऱ्यामध्ये आणि जानेवारी फेब्रुवारीला जेव्हा 31st पिरियड राहतो त्या टायमाला. म्हणजे दिवाळीच्या नंतरच मेन मार्केट सुरू होतं बकऱ्याचं, कारण त्या टायमाला बकरं राहत नाही कोणाकडे. हा बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये ऑलरेडीच बकरं थकून जायला राहत्या, बकरं सुधरत नाही. त्या टायमाला बकरं स्वस्ते भेटतात खाटीक लोकायला. हा बरोबर ते आहे. बी दाम लावित नाही एवढा. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानं पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर श्रावण महिना राहतो. हम्म. त्या टायमाला बी बोकड्याला मार्केट राहत नाही. हम्म. मग तुम्हाला जर आता बोकडे घेतले तर मेन मार्केट तुम्हाला दिवाळी दसऱ्याला सापडत. त्याच्यापेक्षा आता जर शेळ्या घेतल्या तुम्ही 15-16 हजार रुपयानं, हम्म. 2-2, 3-3 हजाराचं दूध काढा, तुम्हाला हम्म. शेळी ती 12-13 हजार रुपयात पडती. ती शेळी तुम्ही जर नुसती डायरेक्ट बी विक्री काढली जाण्याच्या टायमाला तरी 20-22 हजार रुपयाला विकून जाते. है ना बरोबर आहे. म्हणजे जे पैसे तुमचे बकरा बोकडे मध्ये बनणार नाही का, ते पैसे इथं हमखास बनत्या. हा बरोबर आहे. आणि तुमच्या जर डोक्यात आलं का आपल्याला शेळ्याच पाळायच्या, तर या शेळ्यांचं नियोजन असं राहतं की शेळी तीनदा घ्यावं नाही लागत, बोकड्याला 3-3 वेळा घ्या नाही तुम्हाला. हा नाही बरोबर आहे ना. लॉट विकला का नवीन लॉट भरायचा. त्याच्यामध्ये जर 10 मधलं सुरुवातीला समजा आता 20 बकऱ्या 20 घ्यायच्या, 20 मधले जर 2-3 जर टपकले हा तर सगळी म्हणजे 2च बरोबर टप्पू द्या, आहे. 10-10 हजार रुपये धरा तुम्ही, तरी 1-1 हजार रुपये सगळ्यामध्ये लॉस तुम्ही. लॉस होतोच ना बरोबर आहे. मग एक जरी मिळालं तरी त्याच्यात ते होतच ना. हा, तसं बकरीचं कसं आहे, बकरीचे 10 शेळ्या मागे तुम्हाला नाही काही झालं तरी 20 पिल्लं भेटणार. आपलं हा म्हणजे कसं आहे ते मग त्याला मी सांगतो ते कारण आपलं उत्पन्न होणार आहे त्यांचं मेलं तरी का आपल्या समजा काय एवढं हिना पडणार मी नाही. 20 शेळ्यामध्ये 2 शेळ्या मरू द्या, 3 मरू द्या, पण जेव्हा 5 महिन्यांनी तुम्ही 5 शेळ्या तर बाकीच्या 17 शेळ्याची 30 पिल्लं होणार आहे. तुमच्या काउंटिंग डायरेक्ट 60-70 ची होती ना, त्याच्यामुळे तुम्हाला ते 2-3 मिळालेलं काही वाटत नाही. जाऊ द्या बाबा, होता आपलं नशिबात. बोकड्यामध्ये 20 मध्ये 3 गेले ना, ते शेवटपर्यंत तुमचे 17 जेव्हा काउंट करताना मनातलं असं होतं. हा ना बरोबर आहे. आणि जसं बकरीचे दाम वाढत आहे ना बकरासोबत, तसे बोकड्याचे वाढत नाही. बोकड्याचे दाम मार्केटवर राहतं. मार्केट कसं चालू आहे त्या हिशोबाने कमी जास्त दाम चालू राहते. चालतं बरोबर आहे. कटिंग मार्केटचा तो हिशोब राहतो. पाळणाऱ्याच कसं आता ह्या हप्त्याला जर मला दाम लागत नसला, मी आणखीन 15 दिवस सांभाळतो बकरं. 15 दिवसांना दाम येतो त्यांना. बरोबर येतो ना. पण बोकड्याचं तसं तुम्हाला करता येत नाही ना. 15 दिवस सांभाळून बी जर तेवढेच दाम येत असले तर मग ते आणि हे घरचं प्रोडक्शन फुकटचं राहतं. इथं फक्त चाराच देणं राहतो. म्हणजे बोकड पालन राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला बकरं विकत घेऊन बनवू नये. हा बरोबर आहे. शेळी पालन कसं आपले स्वतः आपण उत्पन्न तयार करू शकतो. उत्पन्न होतं, स्वतःच उत्पन्न राहतं. फक्त एकदा इन्व्हेस्टमेंट आहे, नंतर तुम्हाला थोडं काढीत राहायचं. आणि जसं जसं सेट वाशन वाढतं धने नाही बकरीचं. हा आता मी काय बोकड पालन नाही करेल अशातला भाग नाही, किंवा शेळी पालन करीत नाही अशातला, दोन्ही करेल. पण जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगतो. बाकी तुमची इच्छा आहे, तुम्ही करून पहा, एखाद्या वेळेस बोकडे आणून पहा. त्याच्यात कसं राहतं माहिती का, एखादा लॉट साधतो, 2 लॉट साधत्या, पण तिसऱ्या लॉटला सगळी लेवल होऊन जाते. बरोबर आहे. एखाद्या लॉट मध्ये जरी 2-5 बकरं मेले, एखादं बकरू बिमार आलं, सगळी बत्ती बसून जाते. तसं बकऱ्याचं नाही. बकऱ्याचं समजा तुम्हाला 1 लॉट फेल बी गेला पाहिला, तरी दुसऱ्या तिसऱ्या लॉट मध्ये ते रिकव्हर होणार आहे. कारण तुमची जी मेन मुद्दल म्हणा, किंवा मग जे मेन साठा आहे पिल्लं काढण्याचा, त्या बकऱ्या तुमच्याकडे राहत्या. हा नाही बरोबर आहे. 2 होत्या, 20 बकऱ्या मागे 20 पाठी नाही जरी मिळाल्या, 5च पाठी मिळवल्या, तरी पुढच्या वर्षी 25 बकऱ्या तयार होत तुमच्या. ना बरोबर आहे. मग याच्यातल्या म्हाताऱ्या कोताऱ्या तुम्ही 2-5 विकून बी टाकल्या तरी तुमच्या 20ला 20 तासच राहत्या. तसं बोकड्याचं नाही. बोकड्यामध्ये एखादं टपकलं का 100% लॉस आहे तुमचा तिथं. बरोबर आहे. आणि बकऱ्याचं नियोजन त्याच्यामुळे पुरतं की एकाची 2 फास्ट होत्या. पूर्ण बी लॉस झाला माणूस तरी एकाची 2 होत राहते इथं. हा बरोबर आहे. याच्यात फक्त हिंमत ठेवावं लागते. बोकड्यामध्ये तसं नाही, गेलं का गेलं, मग तिथून एकाचं 2 व्हायचा चान्स कमी होऊन जातो लगेच. बरोबर आहे. आणि पुन्हा माणूस, कारण काय एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमच्या हातात जे पैसे राहते ना, खर्च तोवर काही वाटत नाही तुम्हाला. आज तुम्हाला मी ₹1,00,000 दिले आणि आणखी एखाद्यानं तुमच्या अकाउंट मध्ये फुकटमध्ये ₹1,00,000 येऊन पडले, खर्च तोवर काही वाटणार नाही तुम्हाला ती. पण जेव्हा तुम्हाला कळतं का आता हे ₹1,00,000 ह्या माणसाचे चुकून आले तर याला द्यावाच लागेल, नाही बरोबर तर ते ₹1,00,000 तुम्हाला कमवून किंवा मग कुठून तरी काढून द्यायला ना अंगाला काटा येतो. त्याच्यापेक्षा ते नाही आलेले पुरते आपल्याजवळ. तशी गंमत आहे बोकड्याची. बरोबर आहे.
ते लॉस होताना काही नाही वाटत, पण जेव्हा होत्या ना तेव्हा रिकवर होत नाही ती. असा विषय. कारण दुसऱ्याचं वजन वाढून वाढून किती वाढणार? जी लिमिट आहे तीच लिमिट आहे ना. जशी जशी वाढतील तसं त्यांना वाढवण्याचा खर्च बी वाढणार आहे. हा आपण जर त्यांना आपण जास्त खाऊ घालू, आपलं खर्च आहे ना आपल्याला बी. आणि बकऱ्याचं नियोजन कसं राहतं माहिती का? एक तर एक महिनाभर पिल्लाला चारा लागत नाही झाल्यापासून, ते दुधावरच राहतं. हा 100% संगोपनाला माणसं लागत या. पण 1-1.5 महिना त्या पिल्लाला बी थोडस असं खायला कमी लागत. त्याच्यानंतर बी 2 महिने जेव्हा पिल्लं वाढत्या, तर जे तुम्ही 3-4 महिन्याची बोकडी घेऊन सांभाळणार त्यांच्यापेक्षा त्या 2-3 महिन्याची पिल्लाला थोडं कमी खायला लागत. म्हणजे थोडक्यात खर्च कमी. जसं आपण 18 वर्षापर्यंत फुल वाढतो का, बस त्या पद्धतीमध्ये बकऱ्याची पिल्लं 3-4 महिन्यापर्यंत फुल वाढत आहे. तिथून पुढे वाढायला लई जोर लावावा लागतो यांना. बरोबर आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, मी 4 महिन्यापर्यंत पिल्लं सांभाळतो फक्त. 4 महिने पिल्लं सांभाळायची विकून, कारण तोपर्यंत खर्च लई कमी ना त्यांना. खर्च अजिबात नाही असं म्हणत नाही मी. आहे मेडिसिन आहे, भानगडी आहे, त्याच्यानंतर पिल्लू संगोपनाचा अनुभव बी लागतो, सगळ्या गोष्टी लागल्या. पण एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर तुम्ही करू शकता मॅनेज. एवढं काही लई म्हणजे हे नाही. आता हिंमतच नाही केली तर मग काय होणार आहे? बोकडे पाळले तर त्याच्यात तुम्हाला सांभाळणं तर आहेच. नाही ना, बरोबर. त्याच्याऐवजी शेळ्या पाळले तर जे एकाचे 2 होतेत ना. एकाची 2 होणं ते सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे बकऱ्यामध्ये. हा माणसं 100% लागत आहे भाऊ, कारण पिल्लं सांभाळायला, पुन्हा खेळायला नियोजन, चारा नियोजन, या सगळ्या गोष्टी. तसं बोकड्यामध्ये एक माणूस सगळं मॅनेज करू शकतो. पण विषय कसा आहे, तोच येतो मेन तुम्ही करताय ते उत्पन्नासाठी. मग त्याच्यापेक्षा एक माणूस वाढावा लागला चालतो, पण उत्पन्न तर भेटत ना. उत्पन्न हा डबलच होतं ना आपलं उत्पन्न भेटतं ना त्याच्याऐवजी. असा विषय आहे. बाकी तुमची मर्जी आहे. चालतं, तुम्हाला कॉल करतो आम्ही. विचार करा चांगला. मी म्हणतो त्याच्यावरच फक्त नका लक्ष देऊ, बाकीच्यांचं बी बघा. पण लॉटचं गणित तेच आहे भाऊ बोकड पालनाचं. एक लॉट साधन 2-7-3, 3-7-3 लोक ते दाखवून तुम्हाला हे करतील. पण एखाद्या लॉटला बत्ती लागली, 10-5 बकऱ्या मेले तर मागच्या 2 लॉटची लेवल होऊन जाते. बरोबर. हे माझा अनुभव आहे म्हणून सांगू राहिलो तुम्हाला. आणि हुशार माणूस तोच राहतो जो दुसऱ्याच्या चुकातून शिकतो. स्वतः करायला गेला ना मग लॉस व्हायला त्याला कोणी थांबू शकत नाही. बकऱ्याचं तसं नाही. मी तुम्हाला पहिले बी बोललो, एक लॉट फेल जाईन, 2 जातील, पण तिसऱ्या लॉटला आणि 4थ्या लॉटला ते उत्पन्न. कारण तुमची मुद्दल जशाल तशी मुद्दत आपल्या हाय अशी याची बोकडे किती वाढले ना त्यांच्या वजनाच्या वरती ते वाढणार नाही. 5,000चं बकरू 10-12 हजाराचं होईन लईत लई. पण त्याच्यानंतर ते 12 ते 15 नाही होणार. तसं बकऱ्याची एका बकरीचे 2 बी होते, आणि 2चे 3 बी होते, आणि 4 बी होते ना. बरोबर आहे. असा विषय तो. विचार करा, स्वतः विचार करा, अजून 2 जणांना विचारा. लोक सांगतील बोकड पालनामध्ये काय फायदा आहे. फायदा सांगणारे नाही अशातला भाग नाही. जे स्वतः बोकडे विकित्या, स्वतः बोकड्याचे व्यापारी, ते तुम्हाला बोकड्याचे फायदे सांगतील. त्याच्यात रियालिटी कितपत सत्य आहे ते बी पहा. ते त्यांची बोकडे विकून मोकळे होणार आहे. आज 1000 रुपये बी नाका निघला त्यांना 20 बकरा आहे माग, 20,000 रुपये कमवून ते मोकळे झाले असं समजा. हो चालतंय. पण रियालिटी काय आहे ते तुम्ही स्वतः बघा. त्यामुळे तुम्हाला आता तुम्हाला बोकडे लागत, मी काय बोकडे अवेलेबल करून देऊ शकत नाही अशातला भाग नाही. पण मग जे कामाचं आहे तेच करावं. बाकी संध्याकाळी आज परत फोन करा मला. आणि माझ्या बोलण्यावर नका जाऊ, अजून 10 लोकांना विचारा. पण खरं काय वाटतं ते पहा. बोलले नाही बरोबर आहे ना. चालन ठीक आहे. चालतंय. ठेव बाया. हो.